नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. सलग तिसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. लाँग टर्ममध्ये आपण अजूनही बेअरिश असलो आणि ग्लोबल क्लिप्स अजूनही ठीक नसली तरी शॉर्ट टर्ममध्ये आपण आता थोडं बुलिश साईडला बायस झालेलो आहोत. आता आपण सेल ऑन राईजच्या ऐवजी बाय ऑन डिप ची स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत. चला तर पाहूया आज निफ्टीने कसं काम केलं आणि आपला उद्यासाठी काय प्लॅन असेल. मित्रांनो, आज निफ्टी वाल तर फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन झाली आणि जसा आपला कालचा प्लॅन होता, आपण इथे कुठेतरी ह्या लेवलला जर आपल्याला मार्केट मिळते किंवा ह्या लेवलला, तर आपण एक बाय साईडचा ट्रेड प्लॅन केला होता. पण निफ्टी आज फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन झाली आणि इथेच जवळपास निफ्टीचा एक रेजिस्टन्स होता 23,800च्या अराउंड. त्यामुळे आपण अप साईडला ट्रेड करणं ठीक नव्हतं, कारण का इथे फक्त बाल तर जास्त डिस्टन्स नव्हता. इथे मार्केट इथे ओपन झाली आणि इथून इथे एक 100 पॉईंट्स फक्त होते घेण्यासारखे. त्यामुळे मी इथे अप साईडला ट्रेड केला नाही. आणि अजून एक आपला ट्रेड प्लॅन होता की इथे जर रिजेक्शन भेटतं तर आपण डाऊन साईडला एक ट्रेड घेणार होतो आणि मी ते ट्रेड घेतलाही. इथे एक 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितला तर इथे एक रिजेक्शन आलं होतं या कॅन्डलला. मी ते ट्रेड प्लॅन केला या कॅन्डलवरती. पण निफ्टीने एवढे काही खास टार्गेट असे दिले नाही. 50 पॉईंट खाली आली, परत एक रिव्हर्सल दिला आणि माझा इथे कुठेतरी स्टॉप लॉस हिट झाला आणि इथे कमी स्टॉप लॉस होता म्हणून मी एक एंट्री प्लॅन केली होती. त्यानंतर डे एंडला बघितलं तर एक एम पॅटर्न बनवला होता आणि इथे एक चांगला टार्गेट दिला निफ्टीने. पण मी हा एक आय थिंक 230च्या अराउंड एक ट्रेड दिला. त्यामुळे मी डे एंड होता त्यामुळे मी हा ट्रेड अवॉइड केला. जर तुम्ही घेतला असेल तुम्हाला इथे चांगला प्रॉफिट झाला असेल. आणि कालही असंच केलं. काल एक डब्ल्यू पॅटर्न बनवला, आज एक एम पॅटर्न बनवला डे एंडला आणि एक निफ्टीने चांगला ट्रेड दिला. पण माझा एक आज एक ऑलरेडी एस एल हिट झाल्या असल्यामुळे मी सेकंड ट्रेड घेतला नाही. तर आपला आता उद्यासाठी काय प्लॅन असेल? जर निफ्टी उद्या आपल्याला ह्या लेवलच्या आसपास म्हणजे 23,650च्या आसपास जर मिळते तर आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करू आणि पहिला आपला टार्गेट हाच असेल 23,800 ते 23,850च्या आसपासचा हा फर्स्ट टार्गेट असेल आपला. जर निफ्टी उद्या गॅप अप ओपन होते आणि ह्या लेवलच्या वरती म्हणजे 23,870च्या वरती एक 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज देते तर आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करू आणि आपले टार्गेट असतील अराउंड 24,170चे. इथे एक मोठा निफ्टीचा रेजिस्टन्स आहे 24,000 ते 24,150च्या आसपास एक मोठा रेजिस्टन्स आहे. तिथे परत आपण एक रिजेक्शनला एक ट्रेड प्लॅन करू डाऊन साईडसाठी. जर इथे निफ्टी रिएक्शन घेताना आपल्याला दिसते तर. जर तिन्ही सिनारिओ असतील तर आपले प्लॅन क्लिअर आहेत. जर गॅपडाऊन ओपन होते 23,650च्या आसपास तर आपण अपसाईडला ट्रेड प्लॅन करणार आहोत. इथे सपोर्ट घेताना आपल्याला दिसते निफ्टी तर. आणि जर गॅप अप ओपन होते 23,870च्या अराउंड तर आपण एक अपसाईडला ट्रेड प्लॅन करणार आणि आपले टार्गेट 24,150च्या आसपास असतील. आणि जर फ्लॅट ओपन होते तर मे बी थोडी ओलेटाईल राहू शकते. तर आपल्याला थोडा वेट करावा लागेल. जर निफ्टी खाली येऊन इथे जर सपोर्ट घेते आहे तर एक मे बी ट्रेड प्लॅन करू शकतो. अदरवाईज मोस्टली असं होईल की फ्लॅट ओपनिंगला ओलेटाईल राहील, रेंजमध्ये राहील. तर ते कशी रिॲक्ट करते त्यावर आपल्याला मग प्लॅन करता येईल. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा अनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.